नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा। पहिली बातमी आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलेली आहे। थोड्याच वेळा शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीला मनसेचे नेते, मुंबई शहराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल। सोबतच ठाकरे गट आणि मनसे युती संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे नेपाळमधून। नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावरती बंदी आणली आणि त्या विरोधात हजारो नेपाळी युवकांनी जोरदार आंदोलन केली। काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक रस्त्यावरती उतरले आणि याला हिंसाचाराचं स्वरूप आलं आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 23हून अधिक जण मृत्युमुखी पडले। त्यानंतर संपूर्ण नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि आता परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। दरम्यान याच वेळी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 112 पर्यटक हे आता अडकून पडलेले आहेत। याच पर्यटकांना आता महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। तर तिसरी बातमी आहे मराठ्यांसंदर्भातली। मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण सरकारनं आदेश काढून सुद्धा अजूनही प्रतिसाद मिळत नाहीये। त्यामुळे आता या चर्चांना उधाण आलंय, कारण मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार नाहीयेत। त्यामुळे लाखोंच्या आंदोलनानंतर आता सध्या वेगळी स्थिती निर्माण झाली। या 3 बातम्या आतापर्यंतच्या आणि या तिन्ही बातम्यांवरती आपण सखोल विश्लेषण सुद्धा करणार आहोत। दरम्यान मनसेच्या या बैठकीमधून नेमके काय काय अपडेट्स समोर येतात, राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनसे आता काय भूमिका घेतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आणि ठाकरे गटाच्या या युती संदर्भामध्ये मनसेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सोबतच नेपाळमध्ये झालेला उसळलेला हिंसाचार असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आपण आता सखोल विश्लेषण जाणून घेणार आहोत। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सुद्धा मनसेच्या बातमीवरती अपडेट्स देईल। त्यानंतर नेपाळच्या या बातमी संदर्भामध्ये ज्यांचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकलेले आहेत असे प्रसाद मोहोपे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोबतच गंगाधर काळकुटे मराठा नेते आणि आबासाहेब पाटील सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता सध्या जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी पहिली बातमी घेतोय मनसे संदर्भातली, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये आता नेमकं काय काय पुढे येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल। मनसेचे नेते, मुंबई शहराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती सुद्धा चर्चा होऊ शकते। मी माझी प्रतिनिधी ज्योत्स्नाकडे जातो। ज्योत्स्ना, थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे, नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरती राज ठाकरे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करू शकतात? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की या वर्षी जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्याचमुळे सगळेच पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले, स्थानिक पक्ष असू दे किंवा नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पक्ष असू दे, ते सगळेच आता ॲक्टिव्ह मोडमध्ये गेलेले आहेत। खास करून जर मुंबईचं म्हटलं तर मुंबई महानगरपालिका नेमकं कोण जिंकणार, मुंबई महानगरपालिकेवरती नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। कारण मुंबई महानगरपालिकेचं जे आपण बजेट बघतो ते संपूर्ण बजेट जे आहे ते वर्षभराचं ते एखाद्या राज्यापेक्षा पण मोठं बजेट असतं। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये असतं। आता राहिला मुद्दा असा की राज ठाकरे यांच्या घरी जी आहे ती आज बैठक बोलावली आहे। आपण बघतो की राज ठाकरे जे आहेत ते सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ते ॲक्टिव्हली समोर येत आहेत, त्यांचं म्हणणं मांडत आहेत। आणि खास करून आता ठाकरे बंधू जे आहेत ते 19 वर्षानंतर एकत्र येणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच ठाकरे बंधू यांची दिलजमाई झालेली पाहायला मिळते की एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 2 वेळा भेटी झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियासह राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनला गेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या पहिल्या फळीतले नेते घेऊन म्हणजे संजय राऊत, अनिल परब यासारखे दिग्गज नेते घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले होते। आणि त्यानंतर आता राज ठाकरे जी आहे यांची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि पहिल्या फळीतल्या नेत्यांसोबत जी आहे ती बैठक होतीये। छोट्या छोट्या ज्या महत्त्वाच्या बैठकी, महत्त्वाच्या सभा ज्या आहेत त्यासुद्धा राज ठाकरे यांच्याकडनं घेतल्या जातात। आणि आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे मनसेचे जे नेते आहेत पहिल्या फळीतले, खास करून बाळा नांदगावकर, अभ्यंकर आणि त्याचबरोबर जे आहे ते
संदीप देशपांडे आणि अनेक जे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। अमित ठाकरे सुद्धा या बैठकीसाठी असणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतीत जे आहे या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा एकत्र भेटीसाठी आले त्यावेळेस वेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं, मात्र अनेक मराठी लोक आहेत जे खास करून मुंबईतले लोक ते मात्र आनंदित पाहायला मिळाले आणि दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडनं जे आहे ते सुद्धा एका प्रकारचा आनंद आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या बाबतीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि पहिल्या फळीतल्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार खरं आहे ज्योत्स्ना। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे नेमकी आता काय भूमिका जाहीर करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।